अहमदनगर इथल्या ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि पत्नी मनीषा आढाव या वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। याच्या निषेधार्थ आज ॲडव्होकेट अभिजित खोत यांनी कोल्हापूर जिल्हा न्याय संकुलाच्या दारात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। यावेळी ॲडव्होकेट खोत यांनी वकील संरक्षण कायदा व्हावा, कनिष्ठ वकिलांना 20,000 रुपये स्टायपेंड मिळावा या आणि अन्य मागण्यांसाठी आपला लढा सुरू असल्याचं सांगितलं। सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये आढाव दाम्पत्याची अपहरण करून निर्घृण हत्या झालेली आहे। त्या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो व शासनाकडे मी तात्काळ मागणी करतो की वकील संरक्षण कायदा हा झालाच पाहिजे। जोपर्यंत वकील संरक्षण कायदा होत नाही तोपर्यंत हा लढा अखंड चालू राहणार आहे। जसा मागच्या वर्षी वकिलाचे खून झाल्यामुळे राजस्थानमध्ये वकील संरक्षण कायदा पास झाला, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा पास झाला पाहिजे। तसेच महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र बार काउन्सिल अंडर येणारे सर्व ज्युनियर वकिलांना 20,000 रुपये स्टायपेंड मिळालं पाहिजे। प्लस आता जे ज्युनियर वकिलांना 3,000 4,000 सिनियरकडून पैसे मिळतात, हे तटपुंज्या पैशावर त्यांना काम करावं लागतं। कुठलाही सिनियर ज्युनियर वकिलाला कोर्ट अपीयरन्स देत नाही, म्हणजे आर्ग्युमेंट घेणे, क्रॉस घेणे, चिप घेणे, या सगळे प्रॅक्टिकल कामच देत नाही। त्यांचं काम असते जोरास मोरांचा तारीख घे, बॉर्डर काम घे, एवढ्या कामामुळं ज्युनियर वकील शिकणार नाही। ज्युनियरांना कोर्ट अपीयरन्स दिल्याशिवाय ते होणार नाही। तर तो लढा आहे माझा।